हे गुड मॉर्निंग. तर आज आपण 4 करन्सी पेअर अॅनलाईज करणार आहे. तर आपण बघूया ती 4 करन्सी पेअर. आपण डीपमध्ये अॅनलाईज करूया आज. का तर आज सुट्टी आहे, वीक आहे, संडे. त्यामुळे आज प्रॉपर वेळ आहे आपल्याला. बघूया आपण काय होऊ शकते मार्केटमध्ये आणि कसं आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. जर मंथली टाइम फ्रेमवर बघितलं USDचे एफओआय मध्ये तर एक शार्प फॉल आलेला, म्हणजे जो पहिला फॉल आला त्याला रिट्रेसमेंट झाल्या आणि त्याच्यानंतर एक फॉल आलाय. त्या फॉलला जर आपण बघायला गेलो तर इथून जर बघितलं तर त्याला एक रिट्रेसमेंट आला, म्हणजे फॉल रिट्रेसमेंट लोअर लो पॅटर्न म्हणायला लागला मार्केटमध्ये. आता जर आपण बघायला गेलो आणि समजून घ्यायचा प्रयत्न करायला गेलो 3 मंथ मध्ये, तर मार्केटनं लोअर लो स्ट्रक्चर बनवायला लागले. लोअर लो आणि काइंड ऑफ थोडस ओपनिंग क्लोजिंग लिक्विडिटी ग्रॅब केल्या असं आपल्याला वाटतं मार्केटनं. का तर आणि जर आपण बघायला गेलो आता मार्केट ज्या पॉईंट पासून थांबले ते प्रिव्हियस जो सपोर्ट होता त्याच्यावर थोडीशी वर त्याच्यावर क्लोजिंग दिल्या मार्केटनं, म्हणजे इथनं आला हा सपोर्ट बनवला, परत वर गेलं, परत त्याच सपोर्ट मला रेजिस्टन्स म्हणजे एवढं वर्क केलं नाही त्यानं, तिथूनच परत फॉल आलाय आणि त्याला मार्केटनं आता ब्रेकआउट दिलाय. एवढं क्लिअर झालं. म्हणजे मार्केटमध्ये आता एक लोअर लो स्ट्रक्चर बनते, पण ह्या पॉइंट पासून एक बाईंग आल्या एवढी, म्हणजे बाईंग एवढी चांगली आहे की फक्त ते नाही आपला हा हाय ब्रेक केलेला नाही, जो की करणं गरजेचं होतं. म्हणून इतनी बेरिश होती तो, इतनी बुलिश होती तो ब्रेक कर देते, हा कॉन्सेप्ट लागते. जर आपण मंथली टाइम फ्रेमवर बघितलं तर मंथली टाइम फ्रेमवर सेम स्ट्रक्चर, मार्केट लोवर लो बनवते आणि मार्केटनं थोडं एक रिट्रेसमेंट टाइप कॅन्डल बनवल्यात आणि ईएमएच्या खाली क्लोजिंग दिल्या मार्केटनं. ही जर ईएमएच्या वर क्लोजिंग दिली असती तर एक आपण म्हणू शकलो असतो की इथपर्यंत मार्केट म्हणजे एक चांगला सिनेरिओ बनू शकतो. आता आपल्याला इथनं वर जायचं असलं तर एक कायम लक्षात ठेवा, जेवढा मोठा ट्रेंड तेवढं मोठं रिव्हर्सल. जर ह्याला वर जायचं असलं तर थोडं खाली येऊन हाय लो न बनवता, ह्याच्या कम्पॅरिझन लो न बनवता जर हाय बनवला तर आपण इथनं बाईंग प्लॅन करू शकतोय, जी की पहिलं टार्गेट राहील शिव हाय ब्रेकआउटचा रेजिस्टन्स ब्रेकआउट. हा जर रेजिस्टन्स ब्रेकआउट झाला तर आपले चांगली मुवमेंट ह्या JPY USD मध्ये बघायला भेटू शकते. ही झालं हायर टाइम फ्रेमवरचं. पण आता आपल्याला ट्रेड करायचं आहे डेली मध्ये किंवा विकली मध्ये, तर आपण बघूया काय होऊ शकते. आता जर आपण विकली मध्ये बघितलं तर विकली मध्ये मार्केटनं रिट्रेसमेंट केल्या आणि वर निघाले, पण ह्या कम्पॅरिझन लोज बनवते मार्केट. जर डेलीत बघायला गेलो तर डेलीमध्ये मार्केट एक रिव्हर्सल स्ट्रक्चर प्लॅन करायला लागले. जर नीट बघायला गेलो आपण तर मार्केटमध्ये एक हायर हाय स्ट्रक्चर क्रिएट झाले आणि ह्या कॅन्डलनं म्हणजे डेलीच्या ह्या कॅन्डलनं ह्याचा हाय ब्रेक केलेला नाही. म्हणजे आत्ता आपल्याला गोल्डमध्ये जी गोल्डमध्ये जो सिनेरिओ आहे तो सिनेरिओ सेम JPY USD मध्ये झालाय. ह्या कॅन्डलनं मार्केटचा हाय ब्रेक केलेला नाही, म्हणजे ही कॅन्डल आपण इतनी बुलिश म्हणू शकत नाही. म्हणजे हिला आपण बुलिशची प्रायोरिटी देऊ शकत नाही, का तर त्यानं इथं बघा ही कॅन्डल इथंच क्लोज झाली, नंतरची रेड कॅन्डल पण इथंच ओपन झाली, त्याच्यानंतरची पण रेड कॅन्डल इथंच क्लोज होऊन इथंच ओपन झाली आणि ह्या पॉईंटला मार्केटनं ह्याच्या अगोदर एक रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट केली आणि त्याच पॉईंट पाशी मार्केट आलेलं. त्याला काय जात होतं इथनं, किती पिप्स आले, 100 पिप्स आले. थोडस एक 10 पिप्स बरोबर क्लोजिंग व्हायला पूर्ण स्ट्रक्चर चेंज झालं असतं, पण तसं नाही. इथं मार्केटनं बायर्सना पूर्ण ट्रॅप केले आणि इथं एक सिनेरिओ असं होऊ शकते की मार्केट इथून खाली येऊ शकते, ज्याचं फर्स्ट टार्गेट ही राहील. असं एकदम आपण रँडमली सेल करू शकत नाही, त्याला स्ट्रक्चर बनावं लागेल थोडंसं आणि तीच प्लॅन करू शकतोय. ही प्लॅन आपण डेली टाइम फ्रेमवर करू शकतोय आणि जर खाली आलं तर मंथली नुसार जेवढा मोठा ट्रेंड तेवढं मोठं रिव्हर्सल डबल बॉटम स्ट्रक्चर बनवू शकते. ही पण लक्षात घ्या, तो पण सिनारिओ तुम्ही विसरू नका. जर आता आपण
4 मध्ये बघितलं तर 4 मध्ये हायर हाय स्ट्रक्चर बनते आणि हिथं आता हाय न बनवता जर लो बनला तर मार्केटमध्ये आपण इथपर्यंत एक्सपेक्टेड टीपी ठेवू शकतो 200 बिप्सचा. युएसडी जेपीआय मध्ये सिम्पल स्ट्रक्चर आहे. जर प्लॅन करणार असला तर तुम्ही बघू शकता युएसडी जेपीआय. का तर युएसडी जेपीआय न चांगलं ट्रॅप केले मार्केटमध्ये आता मॅन्युप्युलेशन केले चांगलं. होऊ शकते एक सेलिंग प्लॅन येऊ शकते ज्याचं टार्गेट फर्स्ट ही राहील. युएसडी जेपीआय मध्ये तर आपण सेलिंगच प्लॅन करू फक्त स्ट्रक्चर म्हणलं पाहिजे. नेक्स्ट पेअर आहे जीबीपी कॅड. जीबीपी कॅड जर आपण 3 मंथ मध्ये जर बघितला तर मार्केटमध्ये एक बुलिश मुवमेंट आल्या जी की डायरेक्ट म्हणजे मार्केटला एक डायरेक्शन मूव द्यायला काम करायला लागल्या. पण मार्केटचा ट्रेंड बेअरिश आहे. पण आपण इथं बघू शकतोय की जेवढा मोठा ट्रेंड तेवढं मोठं रिव्हर्सल. जेवढा मोठा ट्रेंड तेवढं मोठं रिव्हर्सल. बघा असं असं प्लॅनिंग होतं मार्केटमध्ये. आता जर आपण बघायला गेलो तर मार्केट सपोर्ट पासून उठले आणि मार्केटमध्ये ही एक लेवल महत्वाची आहे जी की मार्केटचा लोअर लॉचा हा लो आहे. हा लो मार्केटनं ब्रेक केलेला नाही. त्यानंतर लो बनलाय. मार्केटनं परत हाय बनलाय. पण हा लो जोपर्यंत हाय आता हा रेजिस्टन्स जोपर्यंत ब्रेक होत नाही तोवर मार्केटमध्ये एक आपण मुवमेंट एक्सपेक्ट करू शकत नाही की अपसाइड मुवमेंट येईल म्हणून. त्याच्यानंतर जर आपण बघायला गेलो मंथली टाइम फ्रेमवर तर मंथली टाइम फ्रेमवर मार्केटनं 38% रिट्रेसमेंट करून एक मुवमेंट दिली आणि क्लोजिंग पण त्यानं चांगली क्लोजिंग दिल्या जी की हा जो रेजिस्टन्स होता प्रिव्हियस त्याच्यावर क्लोजिंग दिल्या. पण त्याच्या अजून एक क्लोज रेजिस्टन्स आहे असा. आता आपण बघूया की जीबीपी कॅड मध्ये काय मुवमेंट येऊ शकते. का तर मार्केट खालून उठलंय तर त्याला एक मुवमेंट पाहिजे असली तर एक रिट्रेसमेंट थोडीशी रिट्रेसमेंट करावीच लागेल मार्केटला किंवा हाय असा अपसाईडला जरी गेलं तरी चालतंय काय अडचण नाही. जर विकली मध्ये बघितलं आपण तर मार्केटचं स्ट्रक्चर बुलिश आहे. हायर हाय बनवत मार्केट वर निघाले. हायर आहे हायर आहे हायर आहे आणि मार्केटने ह्या हाय जाऊन ब्रेकआउट दिलाय. त्याच्यामुळे मार्केटमध्ये आपण एक अपसाइड मुवमेंट प्लॅन करू शकतोय. ह्या हाय जाऊन ब्रेकआउट दिलाय. काहीच अडचण नाही. मार्केटमध्ये एक अपसाइड मुवमेंट येऊ शकते जसं की पहिलं टार्गेट हिर आहे. ही रेंज आता क्लीन आहे मार्केटसाठी. इथपर्यंत एक रेंज येऊ शकते का तर ह्या रेंजचा मार्केटनं ब्रेकआउट दिलाय. इथपर्यंत एक क्लीन रेंज आहे जी की 400 पिप्सची आहे. मार्केटनं रिट्रेसमेंट केले आणि वर गेले. जर डेलीत आपण बघितलं तर डेलीत जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला मार्केटला तर डेलीत अजून एक रिट्रेसमेंट गरजेची आहे. रिट्रेसमेंट येऊ शकते आणि नंतर एक मुवमेंट येऊ शकते अशी. मार्केट हायर हाय हायर हाय हायर हाय बनवत वर निघाले. हायर हाय विथ फिब रिट्रेसमेंट हा एक स्ट्रक्चर एक नंबर वर्क करतं. फक्त त्याला आपल्याला हायर टाइम फ्रेम म्हणजे 4 आवर्सच्या वरच बघावं लागते
तरच ते चांगलं वर्क करतं. जीबीपी कॅड मध्ये आता तर आपण बुलिशच आहे. युएसडी जेपीवाय युएसडी जेपीवाय आपण जर 3 मंथ मध्ये बघितलं तर मार्केट हायर हाय स्ट्रक्चर बनवत वर निघाले आणि मार्केटनं ह्या पॉईंटची काइंड ऑफ ओपनिंग क्लोजिंग लिक्विडिटी घेतली असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ह्या एका कॅन्डलनं असं शो केलंय की मी लय बेरिश आहे आणि युएसडी जेपीवाय इथनं फॉल होऊ शकते. पण तसं न होता ही जस्ट एक रिट्रेसमेंट आहे आणि इथनं मार्केट एक अपसाईड मूव्ह देऊ शकते. जर 6 मंथ मध्ये बघितलं तर रिट्रेसमेंटच आहे. आता जर आपण मंथली टाइम फ्रेमवर बघितलं तर मार्केट हायर हाय बनवत वर निघाले आणि जोपर्यंत मार्केट हा सपोर्ट ब्रेक करत नाही ईएमएच्या खाली आता, पण जोपर्यंत हा सपोर्ट ब्रेक करत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये एक फॉल येण्याचे चान्सेस कमी आहे. फॉल आला तर हे टार्गेट आपलं पहिलं राहील, पण आता तर फॉल येण्याचे चान्सेस कमी आहे. म्हणजे मला तर वाटत नाही की युएसडी जेपीआय मध्ये फॉल येईल. का तर स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर हायर हाय मार्केट स्ट्रगल करत वर निघाले. एकच कॅन्डल मार्केटचं डायरेक्शन चेंज करू शकत नाही. जसे की इथं पडल्यात कॅन्डल, ही पडल्या मार्केट इथनं वरच जाणार आहे, 100% वरच आहे. जर आपण वीकली टाइम फ्रेमवर बघायला गेलो तर मार्केट एक्झॅक्टली जिथं आपल्याला हाफ वीक आहे, मी प्रिव्हियस आपल्या डेली फोरकास्टमध्ये सांगितले की ह्या हाफ वीकला मार्केट ट्रिगर करायला येऊ शकते आणि तिथून एक मुवमेंट आपल्याला अपसाईड बघायला भेटू शकते. हायर हायर हा बघायला भेटू शकते आपल्याला एक मुवमेंट. जर आपण डेलीत बघितलं तर डेलीत बघा मार्केटमध्ये काय झालंय. मार्केट लोवर लो बनवत आल्या. जर तुम्ही नीट विचार केला तर मार्केटनं ह्या कंपॅरिझन हाय बनवलाय. जर ही इतनी बेरिश होती तो त्याला काय जात होतं मार्केटमध्ये हा लो ब्रेक करायला, जो की आपला हाफ वीक आहे. पहिली कॅन्डल इथंच क्लोज झाली, नंतरची पण कॅन्डल इथंच ओपन आणि इथंच क्लोज झाल्या आणि त्याच्यानंतरची कॅन्डलनं पण इथंच क्लोजिंग दिल्या. आणि आत्ताची जर कॅन्डल आपण बघितली तर त्याची क्लोजिंग काइंड ऑफ तिथंच आहे, म्हणजे थोडं वर खाली पण तिथंच क्लोजिंग आहे त्याची. तर त्याला काय जात होतं मार्केटनं, जर इथून आपण फॉल बघितला तर 200 पिप्सचा फॉल दिलाय, त्याला काय जात होतं अजून 30 पिप्स खाली क्लोजिंग द्यायला. पूर्ण स्ट्रक्चर चेंज होतं. पण इथं मार्केटनं सेलरला ट्रॅप केले आणि इथून एक बाईंग मुवमेंट येऊ शकते. इथं जर आपण बाईंग प्लॅन केले तर 4 आवर एक हायर हाय स्ट्रक्चर बनलं. पहिल्या हायला आपण एंट्री घेऊ शकतोय आणि हे टार्गेट पहिलं राहील. त्याच्यानंतर टाइम स्पेंड एरिया हे टार्गेट आपलं दुसरं राहील. तर इथं आपण एंट्री घेतली, स्टॉप लॉस किती पॉईंटचा होते 175, 200 स्टॉप लॉस झाला. 1:2 1:2.5चा रेशो आहे चांगला. आणि सेकंड हा म्हणजे इथं युएसडी जेपीआय मध्ये एक आपल्याला चांगली मुवमेंट बघायला भेटू शकते, जे की एक अपसाईडला. जर 4 आवर आपण प्लॅन करायचं म्हटलं तर 4 आवर जर बघायला गेला तर इथनं हायर हाय हायर हाय हायर हाय हाय सॉरी लो लो आणि हा लो बनलाय. आता जेव्हा पहिला हाय बनल मार्केट खाली रिट्रेसमेंट येईल तेव्हा इथं आपली एंट्री असेल आणि इथून पहिलं टार्गेट हे राहील. आता आपल्याला हे आपण बाईंगला बघितलं, पण ह्या फॉलला पण आपण इग्नोर करू शकत नाही. हा जो फॉल आलाय ह्याला पण आपण इग्नोर करू शकत नाही. त्यामुळे ह्याचं 38% 58% पर्यंत आपलं टार्गेट राहील. हा एक्झॅक्टली तिथंच त्याच पॉईंटला येते. म्हणजे जर आपण बघायला गेलो तर हा 38चा झोन झाला आणि हा 50%चा झोन झाला. इथपर्यंत एक मार्केट येऊ शकते. हे बघा एक्झॅक्टली तिचं आपल्याला पॉईंट निघले. आपण बघितलेलं नव्हतं पहिल्यांदा.
पण तीच पॉईंट निघाला की थोडंसं आपण 50% खाली आहे. त्याच्यावर आपण टार्गेट ठेवू शकतोय. किंवा इथनं इथपर्यंत एक आणि इथपर्यंत एक असं 2 टार्गेट होऊ शकतात. तर USD JPY मध्ये आपण बाय साईडला प्लॅन करू. जर आपल्याला चांगला सेटअप भेटला तर मी एंट्री पण टाकेन आणि तुम्हाला जर Instagramला मला फॉलो केलं नसेल तर Instagramला फॉलो करा. ऋतिक पवार 7 म्हणून आयडी आहे त्याच्यावर. इथून एक बाईंग मुवमेंट मी तिथं सांगेन की एंट्री एक प्लॅन केल्यावर. तर EMA कुठं आहे बघू दे आपल्याला. EMA इथं विकलीचा 152. एक्झॅक्टली होऊ शकते आपलं ट्रेड प्लॅन इथून. एक मुवमेंट आपल्याला बघायला भेटू शकते. आपण आता USD CH बघूया. काय झालं याला? USD CH बघूया. जर आपण 3 मंथ मध्ये बघितलं तर मार्केट एक्झॅक्टली सपोर्ट कसे इथून मार्केटमध्ये आपण एक अपसाइड मुवमेंट प्लॅन करू शकतो. जर मंथली टाइम फ्रेमवर वगैरे बघायला गेलो आपण तर मार्केट काइंड ऑफ डबल बॉटमची तयारी करायला लागली आहे. पण जोपर्यंत ही कॅन्डल क्लोज होत नाही म्हणजे हा मंथ क्लोज होत नाही तोवर आपण एक्झॅक्टली म्हणू शकत नाही की इथून मार्केट वरच जाऊ शकते म्हणून. मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड आहे, सपोर्टला मार्केट आले आणि इथून एक बाईंग मुवमेंट भेटू शकते आपल्याला. जर वीकलीमध्ये बघायला गेलो आपण तर वीकलीमध्ये मार्केटनं काय केले तर हाफ वीकच्या खाली मार्केट निघाले वीकलीला, हाफ वीकच्या खाली. आणि मार्केटमध्ये हा एक सपोर्ट आहे इथे एक, म्हणजे इथून एक रिव्हर्सल व्हायचे चान्सेस थोडस आहेत. जर आपण डेलीला बघायला गेलो तर डेलीची जर ही वीक आपण बघितली तर हाफ वीक कशीच मार्केट आता डेलीचं स्ट्रक्चर थोडंसं बेरिश आहे. 4 आवरला जर बघितलं तर 4 आवरचं स्ट्रक्चर थोडं बुलिश आहे. पण आपण इथं पण एक बाईंग प्लॅन करू शकतोय. बाईंग प्लॅन करू शकतो इथं थोडं खाली येऊन एक जो पहिला हाय बनवल त्याच्यानंतर आपण प्लॅन करू शकतोय. का तर मार्केटमध्ये जर इथं बघितलं तर हायर हाय स्ट्रक्चर बनवत मार्केटवर निघालेला. पण मार्केटला ह्या फॉलची ही रिट्रेसमेंट होती, त्यानंतर हा फॉल आलाय. आता हा फॉल जर मार्केटला नवीन लो क्रिएट करत नसेल तर मार्केटमध्ये ही सेलर ट्रॅप होणार आणि नवीन बायर्स ऍड होणार ह्या लो पासून. मग एक पहिला हाय बनला की ह्या हायला आपण ट्रेड घेऊ. ही आहे बरोबर, ही पहिलं टार्गेट आहे, ही दुसरं टार्गेट आहे. तर असं आपलं करंट स्पेअरचे अनालिसिस आहे. तर तुम्हाला कसं वाटलं अनालिसिस नक्की कळवा. आणि हे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.